BSF कॉन्स्टेबल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। BSF कॉन्स्टेबलची 1121 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। पगार सुद्धा 21,769,100 च्या दरम्यान भेटणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये। आणि ही जी भरती या ठिकाणी चालूच आहे, तर या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे आणि जाहिरात सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून BSF कॉन्स्टेबल भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून BSF कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 1123 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि ऑलरेडी फॉर्म भरणे चालू आहे। 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये। आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 23 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे या भरतीमध्ये जे वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, तर 23 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली आणि SC/ST कॅटेगरीसाठी 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आणि महिला उमेदवार तुम्ही असाल कोणत्या कॅटेगरीच्या, SC/ST OBC EWS NTBC ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या, तर 1 रुपया सुद्धा फी यामध्ये नाही आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये नोकरीचे जे ठिकाण आहे हे संपूर्ण ते नोकरीचं ठिकाण आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची। तर यामध्ये जागांचा जर आपण विचार केला तर 1123 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे। 1121 जागांसाठी पहिलं जे पद आहे तर हे यामध्ये हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटरचं पद आहे, 910 जागा आहे। आणि या पदासाठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे 60% गुणासह तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ जर असाल तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, किंवा मग तुम्हाला ITI यामध्ये लागणार आहे, ठीक आहे। ITI असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, तर ITI आपल्या यामध्ये असला पाहिजे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे। आणि त्याचबरोबर दुसरं जे पद आहे या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिकलचं आहे, 211 जागा आहे। तर यामध्ये सुद्धा शैक्षणिक पात्रता 60% गुणासह 12वी उत्तीर्ण पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे विषय असले पाहिजे तरच फॉर्म भरता येते, किंवा मग आपला ITI असला पाहिजे तरी सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येते। तुम्ही फक्त 12वी पास आहे, तुमचं जर समजा मॅथ फिजिक्स केमिस्ट्री हे जर विषय असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये, ठीक आहे। एवढी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आले। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपलं BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये काय असणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर उंचीचा जर विचार केला BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 168 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते। छाती 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपले भरले पाहिजे BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 3 इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहे। तर पहिला जो इव्हेंट आहे ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी तर तो 1600 मीटर रनिंग आपल्याला मारायचे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 6.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटांपेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। त्याचबरोबर दुसरा जो पुरुष उमेदवारांचा आहे लॉंग जंप आपल्याला मारायचे, 11 फीट लॉंग जंप आपल्याला मारायचे आणि त्यासाठी 3 चान्स भेटणार आहे। आणि तिसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर हाय जंप आपल्याला मारायचे आहे, 3.5 फीट हाय जंप मारा लागणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा 3 चान्स आपल्याला भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंग आपल्याला 4 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिटांपेक्षा जर 1 सेकंड जरी झाला तर आपल्याला जागेवर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे 9 फीट आपल्याला लॉंग जंप मारायचे आणि 3 चान्स भेटणार आहे। आणि तिसरा जो महिला उमेदवारांसाठी हाय जंप मारायचे आपल्याला 3 फीट, त्यासाठी 3 चान्स भेटणार आहे। अशा प्रकारे आपल्या यामध्ये काय असणार आहे, सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं असणार आहे यामध्ये लेखी परीक्षा। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर फिजिक्सचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 80 मार्कासाठी असणार आहे, म्हणजे एका
प्रश्नाला 2 गुण आहे आणि त्याचबरोबर गणिताची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणारे 40 मार्कासाठी, त्याचबरोबर केमिस्ट्रीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणारे 40 मार्कासाठी आणि त्याचबरोबर जनरल नॉलेज आणि इंग्रजी ग्रामरची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणारे 40 मार्कासाठी. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आणि 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि पेपर झाल्यानंतर यामध्ये आपलं काय असणार आहे, डॉक्युमेंटेशन झालं, मेडिकल झालं, अशी प्रोसेस आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला पेपरमध्ये तर निगेटिव्ह मार्किंग जे असणार आहे यामध्ये 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 4 प्रश्न जर आपण चुकले तर 1 मायनस होणार आहे आणि पेपर जो असणार हा हिंदीमध्ये असणार आहे. आणि आपला जो पेपर असणार आहे BSF कॉन्स्टेबल भरतीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पेपर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे. तर चांगली ही भरती या ठिकाणी BSF कॉन्स्टेबलची चालू आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आणि या भरतीची तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल पूर्ण तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घे. त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर या भरतीची तरीही सुद्धा मी तुम्हाला जाहिरात दाखवून देतो. या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. कॉन्स्टेबल भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि 24 ऑगस्ट 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झालेले आहे. तर यामध्ये पगार आपल्याला 81,000 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे 7व्या वेतन आयोगाच्या नुसार. म्हणजे 25,500 ते 81,100 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे. तर यामध्ये जागा वगैरे तुम्हाला दिसत असेल तर सर्वात अगोदर आपला BSF कॉन्स्टेबल भरतीमध्ये काय असणार आहे, आपला मैदानी चाचणी असणार आहे. तर उंचीचा जर विचार केला तर यामध्ये जी उंची लागते फक्त 165 सेंटीमीटर उंची पुरुष, 168 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर यामध्ये लागते. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये सर्वात अगोदर काय असणार आहे, आपल्या यामध्ये ग्राउंड, ज्यामध्ये बघू शकता 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटामध्ये मारायचे पुरुष उमेदवारांना आणि 6.5 मिनिटाच्या अंतर मारले ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि 1600 मीटर रनिंगचा 6.5 मिनिटापेक्षा टाइम झाला तर फेल केलं जाणार आहे. त्याचबरोबर लॉंग जंप आहे 11 फीट, हाय जंप आहे 3.5 फीट. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 4 मिनिटामध्ये मारले ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. 4 मिनिटापेक्षा जास्त टाइम झाला तर फेल केलं जाणार आहे. 9 फीट यामध्ये लॉंग जंप आहे, त्याचबरोबर आपल्या यामध्ये 3 फीट हाय जंप आहे. अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 40 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, केमिस्ट्रीचे 20 प्रश्न, इंग्रजी ग्रामर आणि GKचे 20 प्रश्न. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. तर 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, एका प्रश्नाला 2 गुण आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आले. 4 प्रश्न जर आपण चुकले तर 1 मायनस आपला होणार आहे, अशी यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे बघू शकता BSF कॉन्स्टेबल भरतीची. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की 1121 जागांसाठी ही BSF कॉन्स्टेबल भरती या ठिकाणी चालू आहे. ऑलरेडी फॉर्म भरणे चालूच आहे. तुम्ही आजही फॉर्म भरू शकता. 23 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.